अरे काल मी माझा रिकामा टिफिन ऑफिसमध्ये नेऊन ठेवायला सांगितलं होता. कोण ठेवला मला सांगा बरं. आणि त्याच्यामध्ये गुलाबाचं फुल कोण ठेवलं मला सांगा अगोदर. मी काय विचारायलो बंट्या. सर माहित मी नाही ठेवलं सर, मला माहित बी नाही सर. गण्या अहो सर तुमचा डबा कोणत्या रंगाचा आहे तेच मला माहित नाही. मी कशाला ठेवून तुम्हाला सांगितलं होता का? अगं काही माणसावर आळ घेता सर तुम्ही. मग अजून कोणा झिंगुट्या. हे कार्यक्रम तुम्ही तिघच करू शकता. हां तुम्ही तिघच जरा जरा खतरनाक लेकर आहे तुम्ही. सर मी ठेवलं सर. आर वानेर तोंड्या मोठा थुतर वर करून सांगा लागला मॅच ठेवलं सर. हा त्या त्या गुलाबाच्या फुलामुळे किती भांडणं झाली आमच्या घरात तुला माहिती आहे का? हा मॅडमने रातभर भांडणं केले. मूर्ख कुठलं काऊन ठेवलं. अहो सर ते काय झालं, आपल्या शाळेत जे गुलाबाचं झाड आहे त्याचं एक फुल तोडलं आणि तेवढ्यात तुम्ही काम सांगितलं की डब्बा ऑफिसमध्ये नेऊन ठेव. मी काय केलं ते फुल हातात होतं माझ्या, ते माझ्या खिशात टाकायचं ते डब्यात टाकला गेलं सर. एवढं काय त्यात मी जाऊन मॅडमने सांगतो मी टाकलं म्हणून. मूर्ख कुठलं. मॅडमने भांडणं केले का ना. तपलेले सर. चला काढा पुस्तक काढा. वानेर तोंडी कुठले. अभ्यास करायच्या नावानं बोंबा बोंब बोंबा बोंब सगळी आणि कुटाने करायचे म्हणले की पुढं 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 पुढं. सर आजच्या दिवस राहू दे अभ्यास. बाबा जेवला का तू. हो सर. कस काय. नाही मग जेवला कोण बा. आजच्या दिवस जेवण राहू द्यायचं. हा आजच्या दिवस राहू द्या अभ्यास. अहो सर तसं नाही मला म्हणायचं. माझा म्हणण्याचा उद्देश एवढा होता की असं एक तर गाण्याच्या भेंड्या खेळू, नाही तर गावाच्या भेंड्या खेळू, नाही तर मग कवितेच्या भेंड्या खेळू. बरं 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 हां ते जमते. चला आपण काय करू. कविता. आता कविता म्हणजे काय मी तुम्हाला शिकवतो. अहो सर आता भाषण देऊ नका आता. अरे बाबा कविता माहीत असली पाहिजे. कवितेचे नियम काय आहेत हे माहीत असलं पाहिजे. उगाच उठलं की सुटलं चार वळी लिहायच्या मी मोठा कवी असं नाही. कविता हे तुला सांगतो जे 100 पानाचं पुस्तक सांगू शकत नाही ती 4 वळीची कविता सांगून जाते. आलं का लक्षात. आणि कवितेमध्ये अष्टाक्षरी कविता असते. अष्टाक्षरी कविता म्हणजे काय माहिती आहे का. प्रत्येक कडव्यात 8-8 अक्षर असतात. कडव्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये शेवटी यमक असते. अलग लक्षात. तसेच षडाक्षरी कविता म्हणजे 6-6 ओळी 6-6 शब्दाची कविता. 6-6-6-6 आणि दुसऱ्या आणि चौथ्या कडव्यामध्ये यमक असते. अलग लक्षात. अभंग कसा असतो. पहिली 4 कडव्याचा 4 पहिल्या ओळीमध्ये 6 अक्षर, दुसऱ्या ओळीमध्ये 6 अक्षर, तिसऱ्या ओळीमध्ये 6 अक्षर आणि चौथ्या ओळीमध्ये 4 म्हणजे 6-6-6-4. अलग लक्षात. मुक्तछंद कविता, गझल कवितेचे बरेच प्रकार येतं. हां आणि कविता नियमात बी चांगली वाटते आणि जी आपल्या मनातून उमटते ती पण चांगली वाटते. अलग लक्षात. हां कविता गेयसुद्धा असते म्हणजे गाऊन पण म्हणता येते आणि वाचून पण दाखवता येते. हे माहिती असणं प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे. चला हो दे एखादी कविता मग आता. सर तुम्ही एक कविता तुम्ही सांगा आता. हां बरं ऐका ना. काय झालं मी ज्यावेळेस शिक्षकाच्या नोकरीला लागलो आणि शिक्षकाच्या नोकरीला लागल्याच्या नंतर गाव सोडून जवळपास 100-150 किलोमीटर माझी बदली झाली. म्हणजे माझी पहिली पोस्टिंग झाली. आणि तिथं गेल्यावर मग काही कर्म नाही कारण गावात राहायची सवय, मित्र, नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण, आपलं गाव हे सगळं सोडून मी नोकरीच्या ठिकाणी आलो. पण तिथं आल्यावर काही मन काही रमत नव्हतं आणि म्हणून मग मी तिथं एक कविता केली. ती कविता तुम्हाला मी ऐकवून दाखवतो. पहा तुम्हाला आवडते का ते. तर कविता अशी आहे. शहरामंदी थाटला मी माझा संसार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार. शहरामंदी थाटला मी माझा संसार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार. सोडला मी बाप आन आई सोडली,
पैशासाठी गोठ्यातली गाई सोडली, आसवांची डोळ्यातून वाहते धार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी थाटला मी माझा संसार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, डोक्यावरती आजोबांची काय ती छाया, तोंडावरती हात फिरवे आजीची माया. काका काकूंचे किती कष्ट अपार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी थाटला मी माझा संसार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, सुखादुखामंदी होते गर्दी दारात, अजूनही गाव माझे माझे उरात. स्वप्नातही गावचा येतो विचार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी थाटला मी माझा संसार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी पडते जरी पैशाचा पाणी, ऐकू येत नाही इथे मातीची गाणी. मोठ मोठे घर जरी भरजरी फार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी थाटला मी माझा संसार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, सांगू किती किती माझ्या गावच्या कथा, आसवांनी भिजलेल्या भरजरी व्यथा. स्वप्नासाठी शहरामंदी आलो दूरवर, सोडले मी गावाकडचे माझे घरदार, शहरामंदी थाटला मी माझा संसार. सोडले मी गावाकडचे माझे घरदार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार, सोडले मी गावाकडचे माझे घरदार. वा 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 वा, टाळ्या टाळ्या. तर आता तेवढी काही जास्त कविता करत नाही मी, पण केली तुटकी मुटकी. हां गण्या, आता तुझी कविता होऊ दे. सर, माझ्या कवितेचं नाव आहे 12वी ती मी अन पबजी. ती म्हणाली 12वीचा अभ्यास कसा चाललाय. ती म्हणाली 12वीचा अभ्यास कसा चाललाय. मी म्हणालो बराच बरा. थोडा मोबाईल पाहतोय, थोडा तुझ्याकडं पाहतोय, थोडं कॉलेजला जातोय, थोडं ट्युशन पाहतोय. डोक्यात फार जाम झाले, लईच म्हणाले काम झालंय. गणितानं पार पिसं केलं, इंग्रजीनं पार हसं केलंय. सायन्स घेऊन फस्तावलो, पेपरच्या भीतीनं धास्तावलो. 4 ट्युशन लावून आलो, इंजिनिअरिंग कॉलेज पाहून आलो. सगळं डोक्यात जाऊन बसलंय, कळना डोक्यात काय घुसलंय. घरात बाबांचा अट्टहास असतो, इंजिनियर झाल्याचा भास असतो. कुणाचे आणि कुणाचे उदाहरण देत असतात, कधी कधी फारच इमोशनल होत असतात. लगेच मग मी स्वतःला सावरतो, भराभर अभ्यास आवडतो. नेमकं एखादं चॅप्टर हातात घेतलं की, डोकं जरासं अभ्यासात ओतलं की, टुनकून तुझा मॅसेज येतो. डिस्टर्ब झालं की सांग ना, मग माणूस कसा इंजिनियर होतो. फोन सायलेंट केला तरी स्क्रीनवर सारखी नजर असते. कधी पबजी, कधी तू मोबाईलमध्ये हजर असते. अधूनमधून आईही खोलीत येऊन पाहते. बिचारी आजकाल अवताल भवतालच राहते. कधी मायेनं मिठीत घेते, किती थकलास रे म्हणून भाऊक होते. अभ्यास जरा कमी कर बाळा, लई सुकलास रे. 12वीच्या ओझ्यानं लई थकलास रे. कळत नाही काय करावं, मग पुस्तकात डोकं खुपसून बसतो. कधी कधी एकटाच रडतो, कधी कधी एकटाच हसतो. काळजात चिंतेनं कसं तरी होते, आणि नेमका मग तुझा टुनकून मेसेज येते. सारं बाजूला सारून चॅटिंग मग सुरू होते. जेवलीस का, झोपलीस का, बॅटिंग मग सुरू होते. तू झाली की पबजी, मग अभ्यास काही होत नाही. बहुतेक इंजिनिअरिंगची पदवी माझ्या घरात काही येत नाही. असं सगळं चाललंय 12वीच्या काळात. 12वी, इंजिनिअरिंग, भविष्य, तू, मोबाईल, पबजी, फसलोय पुरता काळात. कुणाला सोडावं, कुणाला धरावं, काय करावं कळत नाही. सगळं काही कळते ग, पण मन मात्र वळत नाही. पुढच्या क्षणी टुनकून तिचा मॅसेज आला. काळजाला मग आनंद झाला. पाहतो तर ब्लॉक तिनं मला केलं होतं. आता फक्त अभ्यासाचं मैदान
खुलं झालं होतं. आता फक्त अभ्यासाचं मैदान खुलं झालं होतं. वा 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 वा, खूपच सुंदर गणेशराव, खूपच सुंदर. बस सर, मी आपण कविता केली म्हणलं. अरे वा 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 वा, तुम्ही काय करू शकत नाही जिंकुटेराव, तुम्ही सगळं काय करू शकता. आणि कविता काय चीज आहे. चला होऊ दे वाचा वाचा, दाखवा वाचून दाखवा. अहो तुम्हाला तर जरासं कौतुक नाही हो गुरुजी. हा, अरे बाबा, आता काय बँड लावू का? सांग, बँड लावू का? बँड की आमच्या झिंगुटेरावानं कविता केली, आमच्या झिंगुटेरावानं कविता केली. म्हण ना, म्हण 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 बा, म्हण 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 मा म्हण. तर माझ्या कवितेचं नाव आहे फॅशन. फॅशन काय बॉया फॅशननं डोसकं केलं मॅट. काय बॉया फॅशननं डोसकं केलं मॅट. असं वाटते डोसक्यात हाणून घ्यावी बॅट. फॅशनच्या नावाखाली संस्कृती चाटून गेली. नवी कोरी पॅन्ट मात्र टोंगळ्यावर फाटून गेली. कपडे झाले लहान, आता अंग सारं उघडं. करपून गेलं संस्कृतीचं जुनं पुराणं लुगडं. डोईवरचा पदर आता दूर कुठेतरी हरवला. डोईवरचा पदर आता दूर कुठेतरी हरवला. इथभर स्कर्ट आता चार चौघात मिरवला. जिकडं तिकडं फॅशननं डोसकवर काढलेलं. ज्याले त्याले इथं कमी कपड्यानं वेढलेलं. ब्र कुणी काढत नाही, तोंडावर बोट आहे. सांगू नका कोणाले, ही अंदरकी गोट आहे. कुणीच कुणाला म्हणायचं नाही, आपली आपली मर्जी आहे. नक्की काही कळणं हो, कुणाची हलगर्जी आहे. कुणी कुणाला बोलावं, कुणी कुणाला म्हणावं. भलतीकडेच दुखतंय आणि भलत्यानंच कणावं. थोडं एक समाधान आमच्या खेड्यातलं बाकी आहे. माय बहीण आजी आमची पदरामंदी काकी आहे. थोडी का होईना संस्कृतीची खेड्यामंदी कदर आहे. अरे अजूनही माईचा डोक्यावरच पदर आहे. बरं झालं आमचं गाव स्मार्ट अजून झालं नाही. घरातलं घर पण अजून बाहेर गेलं नाही. अजूनही फॅशनचं घोडं गावात नाचलं नाही. बदललेल्या जमान्याचं पत्र अजून गावात पोचलं नाही. अजूनही संस्कृतीशी जोडलेली नाळ आहे. अजूनही गावाकडे तो जुना काळ आहे. अजूनही गावाकडे तो जुना काळ आहे. खूपच छान शिकुट्या, खूपच सुंदर कविता केलेली आहे. आणि खरोखर शब्द अतिशय मार्मिक या ठिकाणी याला शब्द वापरलेले आहेत. आणि खरोखर सध्याच्या काळात काय झालं की फॅशन जिकडं पाहावं तिकडं फॅशन, जिकडं पाहावं तिकडं फॅशन. हे हात हात कपडे तेन आता न बोललेलंच बरं. आपण बोलावं तर लोक म्हणतील मास्तर जरा जास्तच बोलायला. पण काही गोष्टी जुना जे काळ होता ते खूप चांगला होता. आणि अजूनही जी आजी असते, माय आपली असते, ह्या म्हणजे महिला डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही कितीही वय झालं तरी. आणि अवघड झाला आता सध्याचा काळ, थोडा अवघड झाला. आणि या सोशल मीडियानं तर फार अवघडच करून टाकला. त्याच्यामुळं आता न बोललेलंच बरं. सो अँड सो जाऊ द्या. पण कविता खूप सुंदर केली. आता एकदा झिंगुट्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. बरं चला, अजून कोणी आहे का कविता करणारं? सर मला एक कविता करायची सर, म्हणजे मला एक कविता म्हणायची सर. वा 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 ऋतू, मन बाय मन. मी तर म्हणतो बहुतेक सगळे फार नामवंत कवी आपल्या वर्गात होणार इथं. नाही खरंच नामवंत कवी होणार इथं. माझ्या कवितेचं नाव आहे देव आहे. कोणीतरी म्हणालं देव नाही. देव असता तर संकटात धावला असता. माणसाच्या हाकेला देव असता तर पावला असता. कित्येक निरपराध लोक मारले जातात, मग देव का बरं येत नाही? बरं तो आहे का नाही याची ग्वाही देव का बरं देत नाही? हुंड्यासाठी सुनेचा छळ करताना देवघरातला कृष्ण शांतपणे पाहत असतो. काहीतरी वाईट घडताना तो मुकामुकाच का बरं राहत असतो? देव असता तर संकटात धावला असता. ध्यानधारणा, उपास, तापास देव असता तर पावला असता. उगाच लोक म्हणतात देव आहे. अहो देव फक्त कल्पनेत असतो. मला बघायचा आहे देव. सांगा बरं देव कुठं दिसतो? मी म्हणालो अरे वेड्या, देव स्वतःच्या मनात पाहावा लागतो. सगळा जन्म माणसानं लोकांच्यासाठी व्हावा लागतो. दुधातून दही देतो, लोणी देतो, तूप देतो, तो देव असतो. माणसाला एवढं सुंदर रूप देतो, तो देव असतो. आईच्या स्तनातून अमृताची धार बनवून लेकराला भरवतो, तो देव. 9 महिने गर्भात जिवंतपणा उतरवतो, तो देव. एखादी म्हातारी दिसली की हात आपोआप जोडल्या जातात. कोणीतरी पाण्यात वाहत असताना हात आपोआप ओढल्या जातात. मग सांग बरं, हे सगळं उगाच घडत नसतं मित्रा. देवाशिवाय ब्रह्मांडात
काही घडत नसतं मित्रा. सीमेवर जो जवान आहे ना त्याचाच देव पाहायचा असतो. देव आहे म्हणूनच गंगेत 1 रुपया वाहायचा असतो. देवानं देवत्व प्रत्येक माणसाला दिलेलं आहे. अंकुर फुटावा एवढं दान प्रत्येक कणसाला दिलेलं आहे. देव नसता तर मातीतून अंकुर फुटले नसते. आयुष्यात देवासारखी माणसं भेटले नसते. जल, स्थल, पृथ्वी, आकाश हे सगळं देवाने व्यापलेलं आहे. चुलीवरचं दूध, त्यावरची साय हे सगळं देवामुळे तापलेलं आहे. देव कधीच सांगत नाही अन्याय अत्याचार करायला. देव कधीच सांगत नाही सुनेला हुंड्यासाठी मारायला. देव भुकेलेल्या माणसात आहे. देव प्रत्येक दाण्यात आहे, प्रत्येक कणसात आहे. देव पशुत आहे, पक्षात आहे, प्रत्येक मातीच्या कणात आहे. अरे मित्रा, देव चराचरात आहे, फक्त शोधून पहा. देव आई वडिलाच्या रूपात प्रत्येकाच्या घराघरात आहे. प्रत्येकाच्या घराघरात आहे. वा 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 वा, एकच नंबर. टाळ्या वाजव सगळ्यांनी. चला, आता खूप छान कवी संमेलन झालेलं आहे आपलं. आता अभ्यासाकडे लक्ष द्या. हां, चला.